हाय फ्रेंड्स, तर बघा, जी आपली 15 तारखेला एक्झाम झाली होती पोलीस शिपायाची, तर त्यामध्ये धुळे जिल्ह्याची जी लेखी परीक्षा होती त्याचा रिझल्ट लागला आहे. रिझल्ट लागला मीन्स की फक्त लेखीचे गुण आले आहेत. तुमची फायनल मेरिट लिस्ट म्हणा किंवा फायनल कट ऑफ म्हणा, तो अजून अद्यापपर्यंत लागलेला नाही. तर यामध्ये आपण फक्त प्रेडिक्शन करू शकतो की बाबा कट ऑफ किती लागू शकतो, म्हणजे कॅटेगरीनुसार. कारण इथे आपल्याला जागा दिसत आहे की धुळे जिल्ह्यात किती होतात आणि आपण एक जो रेंज बघितली विद्यार्थ्यांची की बाबा विद्यार्थ्यांना किती मार्क्स पडत आहे आपल्या लेखी परीक्षेमध्ये आउट ऑफ 100, म्हणजे 100पैकी त्यांना किती मार्क्स पडत आहे आणि त्यांना ग्राउंडला 50पैकी किती मार्क्स पडत आहे. तर याच्यानुसार आपण एक अंदाज लावू शकतो की विद्यार्थ्यांना किती मार्क्स मॅक्झिमम पडू शकतात आणि कट ऑफ किती लागू शकतो. म्हणजे हा ऑफिशियल कट ऑफ नाही आहे. मी काही तुम्हाला डिमोटिवेशन किंवा डिमोरलाइज करण्यासाठी हे सांगत नाही आहे. फक्त मी एक अंदाज सांगतो आहे तुम्हाला की तुम्ही सेफ आहात, की तुम्हाला जर चांगले मार्क्स असतील कट ऑफच्या जवळजवळ तर तुम्ही सेफ असू शकतात. शुअर शॉट मी नाही सांगू शकत की तुमचं सिलेक्शन होईलच किंवा नाही, कारण हे आपल्याला फायनल कट ऑफ आल्यानंतरच कळेल. तुम्ही इथे पण मी अरेंज करून तुम्हाला देऊ शकतो ते, पण ऑफिशियली जे असतं तेच आपण गृहीत धरायचं असतं. प्रत्येकाने कोणत्या पण म्हणजे बरेच जे आहेत चॅनलवरती की बाबा हा कट ऑफ लागला, तो कट ऑफ लागेल, पण एक ते प्रेडिक्शन असतं. ते काही काळ्या दगडावरची रेघ नसते की तेच खरं होणार आहे. मी माझं पण सांगतो आहे, मी पण एक प्रेडिक्शनच देतो आहे. मी काही तुम्हाला हे सांगत नाही आहे की मी 100% करेक्ट असू शकतो. मी एक तुमचं प्रेडिक्शन माझ्या याच्यानुसार, माझ्या नॉलेजनुसार किती असू शकतं कट ऑफ, त्याच्याबद्दल प्रेडिक्शन देतो आहे. तर तुम्ही बघा की आपण जर जागांचा जर ट्रेंड बघितला तर तो असा आहे. जागा जर आपण बघितल्या, मी इथं तुम्हाला जाहिरातीवरती घेऊन आलो होतो, पण जागा मी इथं पेस्ट केला आहे. तर आपल्या टोटल जागा किती आहे? 133 जागा आहे. त्यामध्ये राखीव 47 आहे, अनुसूचित जाती 13 आहे, जमाती 35 आहे, बाकी ह्या 5-5 आहे. ABCDD NT BC आणि D, आणि ACBCसाठी 11 आहे, EWSसाठी 11 आहे. तर इथं बघा OBCसाठी 0 जागा आहे, इतर मागासवर्ग. तर तुम्ही बघू शकता ओपनच्या खूप चांगल्या जागा आहे आणि सगळ्यात चांगल्या जागा त्या म्हणजे कॅटेगरीमध्ये जर पकडलं तर 35 जागा STसाठी आहे. तर इथं कॉम्पिटिशन STसाठी खूप असणार आहे. ते याच्यामधून म्हणतो आहे की STच्या जागा जर जास्त असतील, ऑब्व्हियसली विद्यार्थ्यांचा माइंडसेट हा असतो की जिथे जास्त जागा तिथे फॉर्म टाकायचा, हा विद्यार्थ्यांचा माइंडसेट असतो. तर पण तो जर माइंडसेट जर पकडला आपण, तो माइंडसेट जर पकडला तर STमध्ये फॉर्म, ST प्रवर्गामध्ये फॉर्म जे असतील ते सगळ्यात जास्त भरले गेलेले असतील आणि याच्याचमध्ये कॉम्पिटिशन पण खूप जास्त असेल. आणि कट ऑफ जो STचा असेल तो मी सांगतो तुम्हाला बाकीच्यापेक्षा इथं जास्त पण लागू शकतो. तो का, तर इथं ऑब्व्हियसली जो विद्यार्थी काय करतो की त्याचं ग्राउंड वगैरे चांगला आहे तो पण इथे फॉर्म भरेल, ज्यांचा लेखी चांगला आहे तो पण तिथे फॉर्म भरेल. तर त्याच्यामुळे मी सांगतो आहे की जिथे जास्त जागा दिसतात विद्यार्थ्यांचा कल तिथे जास्त असतो, कारण त्यांना काय वाटतं की जर जास्त जागा असेल तर आपलं तिथं होईल. पण कदाचित मला तरी वाटतं, माझ्या मते तसं करायला नाही पाहिजे. आपण चांगली मेहनत घ्यायला पाहिजे आणि आपल्याला जिथे नोकरी करायची आहे आणि जिथे आपलं मन रमतं आहे तुमच्या स्वतःच्या जिल्ह्यामध्ये,
तिथेच तुम्ही फॉर्म भरा आणि तिथेच तुम्ही सिलेक्शन व्हा, तिथेच तुम्ही कम्फर्टेबली राहू शकता. अदरवाईज तुम्ही नाही राहू शकत. कारण मी माझ्यावरतून सांगतो आहे, मी पण दुसरीकडे राहतो जॉबसाठी, तर ते तुम्ही बघू शकता. म्हणजे जॉब तर करावाच लागतो ऑब्वियसली. असं नाही की मला यूट्यूब म्हणून इन्कम होतं आहे किंवा काहीच नाही आहे. मी फक्त एक विद्यार्थ्यांना हेल्प म्हणून ते करतो आहे, की बाबा विद्यार्थ्यांना जे असतं की त्यांना त्यांच्या ज्या हे असतात तक्रारी म्हणा किंवा त्यांचे प्रॉब्लेम्स, ते आपण सॉल्व करण्याचा प्रयत्न करतो. तर बघा, इथे जर जागांचा विचार केला तर 47 जागा ओपनसाठी, 13 अनुसूचित जाती आणि 35 ह्या सगळ्यात जास्त जागा आहे. बाकी 11 EWS आणि SCBCसाठी 11 आहे. तर त्यांची जर लिस्ट बघितली लेखी परीक्षेची आणि टोटल त्यांनी काय सांगितलं आहे इथे बघा, 15 तारखेला तुमचा एक्झाम झाली होती आणि टोटल 3 सेट होते. तर त्यांनी टोटल किती विद्यार्थ्यांची लिस्ट लावली आहे ते आपण बघू अगोदर. त्यांनी 1474 विद्यार्थ्यांची लिस्ट लावली आहे आणि आपल्या जर जागा बघितल्या त्या किती होत्या, 133 जागा होता आणि त्याच्यासाठी 1474 विद्यार्थी आहे. टोटल 1474 विद्यार्थी, म्हणजे रेशो कितीचा झाला, 1:14चा जवळजवळ हा रेशो झाला. 13चा पकडा, 1:10च्या रेशोमध्येच त्यांनी घेतलेले असतील, पण कॅटेगरी वाईज वेगवेगळं होत असल्यामुळे एक्स्ट्रा विद्यार्थी पण त्याच्यामध्ये ॲड झाले आहेत. तर बघू शकता विद्यार्थ्यांचं जर मार्क्स जर बघितले आपण, मार्क्स इथे 81 दिसत आहे, 82 दिसत आहे, 85 दिसत आहे, 88 दिसत आहे. आदित्य शिंदे 88 आहे. विजय दिसतोय, विजय पवार 87 मार्क्स आहे त्याला. आणि जर बघितलं खाली 86 आहे योगेश राठोड, 85 आहे आनंद पवार. तर चांगले मार्क्स आहे जे मी तुम्हाला इथे सांगतोय. ते रोहित आहे 85 वरती. एक याच्यानुसार आपल्याला कल दिसतो की मार्क्स विद्यार्थ्यांचे कुठं लाय होत आहे, इन बिटवीन, म्हणजे 85 to 90 होत आहे किंवा 80 to 85 होत आहे किंवा 75 to 80 असे लाय होत आहेत. म्हणजे त्याच्यानुसार आपण एक प्रिडिक्शन करू शकतो की कट ऑफ एवढा लागेल. आता इथं गणेश दिसतोय, गणेश मराठे 86 मार्क्स आहे. 81 वाला पण विद्यार्थी आहे सागर, 84 वाला आहे समाधान. आता इथे तुम्हाला मुलांचेच नावं दिसत आहे, तर मुली पण असतील याच्यामध्ये. तर मुली पण बघू शकतो आपण, अजय विशाल, मुलींचे पण असेल तेच. बघा विद्यार्थ्यांना खूप चांगले 89 मार्क्स आहे. लोकेश म्हणून 89, चेतन आहे 86, 89 मार्क्स आहे. दिनेश, मला 90च्या अबोव तरी एखादा दिसला नाही विद्यार्थी, पण असेल, कारण PDF विद्यार्थी मित्रांनो 56 पेजेसची आहे. तर ऑब्व्हियसली 56मध्ये कुठे ना कुठेतरी अबोव 90वाले विद्यार्थी पण असणार धुरंधर. तर ते तुम्हाला बघायची गरज आहे. मी तर काही ही लिस्ट पूर्ण बघितलेली नाही. मी एक अंदाज लावतोय की विद्यार्थ्यांना किती मार्क्स पडत आहे, तर त्याच्यानुसार आपण कट ऑफ प्रेडिक्ट करू शकतो. म्हणजे आहे, बरेच विद्यार्थी 85च्या वरती आहेत. तर ते जर बघितलं आपण, त्याच्यानुसार जर कट ऑफ जर बघितला आपण, तर किती लागू शकतो. तर कट ऑफ बघा, कट ऑफ जर बघितला तर इथे 16 जागा हा सर्वसाधारणसाठी आहे. तर 16 जागा आहे म्हटल्यानंतर इथे जवळजवळ 16 विद्यार्थी सिलेक्ट होतील. तर याचा पण कट ऑफ 135 ते 140च्या दरम्यान लागू शकतो.
आणि इथे कमी लागू शकतो विद्यार्थी मित्रांनो. 10 जागा सर्वसाधारण आहे ना, तर इथे खेळाडू म्हणा किंवा मग पोलीस पाल्य यांचा कट ऑफ वेगळा लागतो. तर इथे जर एस टी कॅटेगरीचा बघितला तर इथे पण कॉम्पिटिशन जास्त असणार आहे. पण तरी तुमचा कट ऑफ जर बघितला तर 130च्या जवळजवळ तुमचा पण लागणार आहे. आणि इथे एस सीचा कट ऑफ हायर जाऊ शकतो, 135च्या जवळजवळ जाऊ शकतो, 135च्या जवळजवळ. आणि हे पण हायरच जाऊ शकतात, 135च्या जवळजवळ लाय करू शकतात. तर अशा प्रकारे तुमचं प्रेडिक्शन आहे विद्यार्थी मित्रांनो, की ओपनसाठी जर बघितला तर आपल्याला किती जवळजवळ 140च्या जवळजवळ प्लस ऑर मायनस तुम्ही 2-3 मार्क्स ठेवू शकता. आणि ओ बी सीच्या जागा नव्हत्याच इथं. आणि एस सी एस टी जागा जास्त आहे त्याचं मी सांगतो आहे. तर 135च्या जवळजवळ जाऊ शकतो आणि हा एस टीचा 130च्या जवळजवळ जाऊ शकतो. प्लस ऑर मायनस 2-3 मार्क्स तुम्ही करू शकता विद्यार्थी मित्रांनो. अशा प्रकारे कट ऑफ लागू शकतो. कारण मी हे सांगतो आहे कशावरतून, तर इथे तुमची जी लिस्ट लागली आहे त्याच्यावरतूनच सांगतो आहे की विद्यार्थ्यांना आहे बऱ्यापैकी चांगले. 89वाले 2 दिसले इथं, संदीप, मयूर. तर बघा आहे 90च्या जवळजवळ बऱ्याच विद्यार्थ्यांना मार्क्स आहे आणि 90च्या वरती पण असतील. त्याच्यामुळं मी सांगतो आहे 90च्या ऑबियसली जर एखाद्याला जर 80 मार्क्स आहे, एखाद्याला जर मी 80च पकडतो, जर 80 मार्क्स आहे आणि त्याला जर इकडे जर 40 मार्क्स असले, 8 आणि 4 12, तर 120 तिथंच होत आहे त्याचे. आणि जर त्याला जर 45 अबव असतील आणि इथं 80च्या वरतीच पकडा तुम्ही, म्हणजे 85 ते 90च्या जवळजवळ जर पकडले आपण आणि इकडे 45 जर पकडले तर 130च्या जवळजवळ तुमचे मार्क्स जात आहे. तर म्हणजे कट ऑफ हा आपला ह्या 130च्या जवळजवळ याच्याच इर्दगिर्द घुमेल. म्हणजे 130च्या जवळजवळ +5 मार्क किंवा -5 मार्क प्रत्येक कॅटेगरीचा 130च्या जवळजवळ लागणार आहे. फक्त ओपनचा हा हायर जाऊ शकतो +5 मार्क्स. म्हणजे जर तुमचा जर कॅटेगरीचा 130 लागला तर हा कट ऑफ ऑबियसली +7 ते 8 मार्क्स जास्तच लागेल. म्हणजे 138 किंवा 140, 42 असा लागू शकतो. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण धुळे जिल्ह्याचं ॲनालिसिस केलं आहे. ते ॲनालिसिस कट ऑफचं ॲनालिसिस ते प्रिडिक्शन केलं आहे. ते जागा आणि विद्यार्थ्यांचे मार्क्स बघून. त्याच्यामध्ये कॅटेगरी नसल्यामुळे एक अंदाज आपण एवढा लावू शकत नाही. पण तरी एक प्रिडिक्शन म्हणून तुम्हाला मी सांगितलं आहे. तर धन्यवाद.